नमस्कार सगळ्यांना। आज आहे दीप अमावस्या। आषाढ महिन्याच्या अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते। सर्वप्रथम आपण दिवे सर्व जेवढे पण घरातले पितळेचे, चांदीचे किंवा अगदी स्टीलचे जरी असतील ते सगळे दिवे तुम्ही म्हणजे मी तरी सगळे दिवे घेऊन ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत, कारण आपण ह्या दिव्यांची पूजा करणार आहोत। दीप अमावस्येच्या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते। आषाढ महिन्याच्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हटले जाते। दीप अमावस्येच्या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा करून पौर्णिमा किंवा अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते। त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता मी कणकेचेही दिवे करत आहे। कणकेच्या दिवेला विशेष महत्त्व आहे। हे दिवे तुम्ही आपल्या गव्हाच्या पिठाचे त्याच्यामध्ये थोडीशी हळद किंवा काही त्याच्यामध्ये गूळ ही टाकून त्याच्यामध्ये तसे दिवे करतात आणि हे दिवे आपण आपले पित्र जे असतात त्यांच्यासाठी म्हणून समर्पित वर्षभरामध्ये एकदा हे असे दिवे केले जातात। त्या दृष्टिकोनातून आपले पितरेही आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या घरामध्ये जे काही विघ्न असेल तर त्यातून ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात असं समज आहे। बरं, या महाराष्ट्रात ह्या अमावस्येला पूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झालं असून ते भाग्यकारक मानलं गेलं आहे। या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे। पंचांगानुसार दीप अमावस्या 4 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे। ही अमावस्या 3 ऑगस्ट म्हणजे काल संध्याकाळी शनिवारी 3:50 सुरू होऊन 4 ऑगस्ट रोजी दुपारी 4:42 संपेल। त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 5 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होईल। आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व असे खास आरास केली जाते आणि त्याला खूप जास्त महत्त्व आहे। तसेच त्याचे पूजनही केले जाते। दिवा हा मांगल्याचा, समृद्धी आणि चैतन्याचे प्रतीक मानले जातो, म्हणून आज आपण ही दीप अमावस्येची पूजा करत आहोत। आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हटला जातो। दीप अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करावे, तसेच स्वच्छ वस्त्र परिधान करून घरातील सर्व दिवे धुवून स्वच्छ करावे। देवासमोर पाट किंवा चौरंग मांडून त्याच भोवती सुंदर रांगोळी काढून पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून निरांजन, समई आणि पिठाचे दिवे मांडावेत। मी आता उठल्याबरोबरच देवपूजा करून घेतलेली आहेत, म्हणून मग आता रांगोळी वगैरे काढून त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी कशा पद्धतीने सगळं करत आहे। आरंभी वंदन अयोध्येचा राजा, आरंभी वंदन अयोध्येचा राजा, आरंभी वंदन अयोध्येचा राजा। त्याचबरोबर गणपतीची पूजा देवघरामध्ये करून घेतल्यामुळे इथे माझ्याकडे गणपती बाप्पांचा एक दिवा आहे, त्या दिव्याचीच पूजा मी करत आहे आणि त्याला छानपैकी इथे सजवून त्याची गणपती बाप्पांची इथे अष्टगंध, हळद कुंकू, अक्षत, अत्तर लावून त्याची पूजा केली आहे। त्याचबरोबर आता मी सर्व इतर जे निरांजन आहेत किंवा दिवे आहेत त्या सगळ्यांचीही आपण आता एक एक करून त्यांना अष्टगंध, त्याचबरोबर हळद कुंकू वाहून, अक्षत वाहून आपण त्याची पूजा करत आहोत। आरंभी 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 वंदन अयोध्येचा राजा, भक्ताची गादा, भक्ताची गादा पावत से। आरंभी वंदन अयोध्येचा राजा, आरंभी वंदन
राजा. सर्व दिव्यांना गणपती बाप्पांच्या इथे सगळीकडे आता आपण एक एक करून पुष्पांजली अर्पण करणार आहोत. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची अशी सुंदर सुंदर रंगबिरंगी फुलं आज आम्हाला छान श्रावण महिन्यात आणि पावसाळा असल्यामुळे मिळालेली आहे. तर इथे गुलाब वगैरे अशी झेंडूची फुलं, तुळस आहे, ती लावून झाल्यावरती आपण आता दिवे सगळे प्रज्वलित करत आहोत. एक एक करून सर्व दिवे आता सर्वप्रथम आम्ही गणपती बाप्पांच्या इथला दिवा लावला. त्यानंतर कणकेचे दिवे जे बनवले होते ते कणकेचे दिवे आपण लावलेले आहेत. त्याचबरोबर इतरही जेवढे निरांजन आणि दिवे आहेत ते सर्व आपण एक एक करून लावणार आहोत. पावतसे महासंकटी निर्वाण. आपला जो उंबरा आणि जो प्रवेशद्वार असतो तो खूप महत्त्वाचा आहे ह्या पूजेमध्ये. इथे तो जे काय दरवाजा असतो तो पहिलं तर स्वच्छ करून घ्यायचा आहे, एका कापडाने पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर स्वस्तिक काढून आपण कुंकुम अर्चन करत आहोत. त्याचबरोबर उंबरा जो असतो उंबऱ्याच्या इथे रांगोळी काढून स्वच्छ सर्वप्रथम तर स्वच्छ करून घ्यायची ती जागा. त्यानंतर रांगोळी छान अगदी रांगोळी आरस करायची आहे आणि मग उंबऱ्याची पूजा करून तिथेही तसंच अष्टगंध तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे हळदी दिव्या दिव्याने दीपतार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वार दिवा देवे देवाकाशी उजेड पडे विष्णूपाशी माझा नमस्कार सर्व देव देवतांकाशी ये ग लक्ष्मी बैसकाजे माझं घर तुला साजे घरातली पिला बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान. जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू गौरा जय देव जय देव दुर्गे दुर्गडभारी सुगम संसारी अनाथनाथे आमचे करुणा उच्चारी वारी वारी जन्म मरणाचे वारी आधी पडले आता शंकर निघाली जय देव जय देव महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे कालकंठिनी. पावतसे महासंकटी निर्वाणी राम नाम वाणी राम नाम वाणी उच्चारिता आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आगादा भक्ताची आगादा पावतसे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन